सभापती महोदय, आज नियम 260 अन्वये जो प्रस्ताव सत्तारूढ पक्षाने आज चर्चेसाठी घेतलेला आहे त्यावर मी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे। आपण आज ज्या प्रस्तावावर चर्चा करतो आहे त्या प्रस्तावातला मूळ उद्देश की मागील 5 वर्ष आणि आता जे 1-1.5 वर्ष किंवा 6 महिने या सरकारने जे काम चालू केलेलं आहे त्याचा आढावा घेणारा प्रस्ताव, खऱ्या अर्थानं विकासाचा प्रस्ताव आज सत्तारूढ पक्षानं आपण दिलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर या राज्याचे मुख्यमंत्री असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे या राज्याच्या विकासासाठी झपाटून काम करत आहे। आपण पाहिलं तिघाचं कोऑर्डिनेशन या महायुती सरकारमध्ये एवढं व्यवस्थित आहे की आपण इमॅजिन नाही करू शकत। कारण माननीय मुख्यमंत्री 14ला मुख्यमंत्री होते, त्यांचा पूर्ण कार्यकाळ जर पाहिला तर पूर्ण अनुभव आजच्या प्रशासनाचा आणि कसे विषय घ्यायचे याचा पूर्ण अनुभव मुख्यमंत्री महोदयांना आहे। सामाजिक चळवळ किंवा समाजातला काय पाहिजे आहे याचं भान माननीय शिंदेसाहेब यांना पूर्णपणे आहे आणि शिंदेसाहेब त्या लाईनवर काम करतात। आणि हा गाडा राज्याचा चालवत असताना आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे आणि ते नियोजन करण्याचं काम माननीय अजितदादा मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना दिसत आहे। युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचं जे आपलं युनोचं जे म्हणणं आहे की विकास हा 2 प्रकारचा असतो, एक पायाभूत विकास, औद्योगिक विकास आणि दुसरा असतो मानव विकास। तर या सरकारनं जे काही निर्णय पहिले घेतलेले आहे त्या सरकारनी मानव विकासाचे सुद्धा मोठमोठे निर्णय घेतले, औद्योगिक घेतले, बाकी आरोग्य विभागाचे असतील, जे सामान्य व्यक्तींना, या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ज्याची गरज आहे असे निर्णय घ्यायची क्षमता असलेले हे तिन्ही लोक आज या महायुती सरकारला पुढे नेत आहे। उद्योगाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर आत्ताच एक महत्त्वाचा निर्णय, उद्योग म्हणा किंवा सामाजिक म्हणा, एक सर्वात मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी फॉरेन युनिव्हर्सिटीचा जो निर्णय घेतला, हा जरी आज आपल्याला एक निर्णय वाटत असेल तर पुढच्या 25 वर्षानंतर याचं खरं प्रतिबिंब आपल्याला या राज्याच्या विकासामध्ये दिसेल। हे सर्व विकास चालू असताना आज महाराष्ट्राची जी जडणघडण घडत आहे त्यात सर्व विभागाचा आपण जर विचार केला तर मी अमरावती विभागातून येतो आणि अमरावती विभागामध्ये विकासाचं सर्वात महत्त्वाचं दालन माननीय मुख्यमंत्र्यांनी जर कोणतं उघडलं असेल तर नदीजोड प्रकल्प। हा नदीजोड प्रकल्प 1 लाख कोटीचा नदीजोड प्रकल्प मान्य करून खऱ्या अर्थानं पुढच्या 15-20 वर्षामध्ये या अमरावती विभागाचा विकासाचं, विदर्भाचा विकासाचं खरं नियोजन या नदीजोड प्रकल्पातून आपल्याला दिसेल। कारण की नदीजोड प्रकल्प हा जो आहे हा फक्त इरिगेशन पुरता मर्यादित नाही राहणार आहे, त्याच्यात जे उद्योगासाठीचं रिझर्वेशन आहे त्या उद्योगाच्या रिझर्वेशनमुळे भविष्यामध्ये या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग क्रांती होईल, एवढं मी निश्चित आपल्याला या निमित्तानं सांगू शकतो। जर आपण बाकी जर विचार केला तर आज अमरावती विभाग जो आहे हा जर तुम्ही विचार केला तर हा पर कॅपिटा इन्कममध्ये अमरावती विभाग हा सर्वात मागासलेला विभाग आहे। आणि या अमरावती विभागाचं दरडोई उत्पन्न जर आपण पाहिलं तर अमरावतीचं दरडोई उत्पन्न 1,91,401 रुपये आहे। अकोल्याचं दरडोई उत्पन्न 1,97,333 रुपये आहे। यवतमाळचं दरडोई उत्पन्न 1,60,088 रुपये आहे। बुलढाण्याचं दरडोई उत्पन्न 1,37 आहे। वाशिमचं 1,34 आहे। आणि कोकणचं जर आपण पाहायला गेलो तर 4 लाखाच्या वर आहे। मुंबई शहराचं 4,55च्या वर आहे, ठाण्याचं 3,90च्या वर आहे, पुण्याचं
74च्या वर आहे, नागपूरचं 322चं आहे. जर आपण अमरावती विभाग आणि नागपूर विभागाचं जरी आपण त्याचा दोघांचा फरक पाहतो तर 322 नागपूरचं आहे आणि 191 अमरावतीचं आहे. यामुळं असं कधी कधी भीती वाटायला लागते की जो आमचा मागासलेला अमरावतीचा भाग आहे त्या अमरावती विभागाच्या भागासाठी खऱ्या अर्थानं या उद्योगाच्या याच्यात पुढे जाण्याची सरकारला गरज आहे. जर आपण अमरावती विभागामध्ये जर सूक्ष्म जे उद्योग आहे ते सूक्ष्म उद्योगाची जर परिस्थिती पाहिली तर आम्ही आमच्या अमरावती विभागाला वराड म्हणतो. आता त्या वराडाची संख्या उपक्रमाची म्हणजे उद्योगाची संख्या जी आहे ती आहे 3,29,000. रोजगार निर्मिती त्यातून किती होते तर 10 लाख. नागपूरची उपक्रमाची संख्या किती आहे तर 6,93,000 आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती किती होत आहे तर 29 लाख. पुण्याची काय आहे उपक्रमाची संख्या 8,99,000 आणि तिथं जर तुम्ही रोजगार निर्मिती बघितली तर 45 लाख. त्यानंतर मुंबईचं जर तुम्ही बघितलं तर उपक्रम तिथं आहे 690 आणि त्यानंतर त्याची रोजगार निर्मिती बघितली तर 19 लाख. नाशिक तसंच 599 आणि त्याची रोजगार निर्मिती 13 लाख. म्हणजे हा आमचा जो विभाग आहे या विभागामध्ये सूक्ष्मची ही परिस्थिती आहे. लघु उद्योगाची तीच परिस्थिती आहे. लघु उद्योग अमरावती विभागात किती आहे वराडमध्ये तर 3,989 आणि रोजगार निर्मिती 3 लाख. नागपूरमध्ये 8,892 तर रोजगार निर्मिती 2 लाख. पुण्यामध्ये किती आहे तर पुण्याचं 17,987 आणि रोजगार निर्मिती 5 लाख. मुंबईची 59,000 रोजगार निर्मिती 171. नाशिकचं तेच. आणि तसंच जर तुम्ही मध्यम उपक्रमामध्ये पाहिलं तर मध्यम उपक्रमामध्ये सुद्धा तीच परिस्थिती या विभागाची आहे. वराडमध्ये किती आहे मध्यम प्रकल्प तर 907. रोजगार निर्मिती 1 लाख. नागपूरमध्ये किती आहे तर जवळपास 1,500 आणि रोजगार निर्मिती 191. पुण्यामध्ये किती आहे तर 6,000 जवळपास 7,000 पर्यंत आहे आणि त्याची रोजगार निर्मिती 4 लाख आहे. मुंबईची जवळपास 5,000 आहे आणि त्याची रोजगार निर्मिती 3 लाख आहे. नाशिकची पण तीच परिस्थिती. जर हे सर्व प्रश्न जर आपण पाहिले तर आज अमरावती विभाग हा सर्वात मागासलेला विभाग आहे आणि तिकडे सुद्धा जी सर्व राज्याची प्रगती होत आहे त्या राज्याच्या प्रगतीमध्ये आपल्याला नेण्याचं काम या निमित्तानं करायचं आहे. आपण तसं जर पाहिलं तर तंत्रज्ञानामध्ये काय परिस्थिती आहे तर तंत्रज्ञानाचे मोठे मोठे संकुल जे आहे किंवा आय टी डिपार्टमेंटमध्ये जर पाहिलं तर नागपूरमध्ये 5 आहे, वर्धामध्ये 1 आहे, पुण्यामध्ये 220 आहे, मुंबई शहरामध्ये 196 आहे, ठाण्यामध्ये 196 आहे, नाशिकमध्ये 5 आहे, रायगडमध्ये 1 आहे. परंतु अमरावती विभागामध्ये एकही आय टीचा पार्क नाही किंवा आय टी नाही आणि अमरावतीमध्ये आय टी पार्क येईल की नाही ही पण शंका आहे. म्हणून आम्ही मागच्या काळामध्ये आम्ही त्यांना एक संकल्पना आपण करोनाच्या काळामध्ये आपण वर्क फ्रॉम टाऊनची जी संकल्पना वर्क फ्रॉम होमची संकल्पना आली होती त्या धर्तीवर आमच्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास 100 एकराची जागा आहे आणि आम्ही त्याच्यात असं प्रपोज केलं होतं की इथं आय टी सेक्टर तसं येऊ शकत नाही म्हणून आम्हाला वर्क फ्रॉम टाऊनची संकल्पना द्या. इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शासनानं उभारून द्या आणि मिनिमम रेंटवर ते संकुलं जर आय टी डिपार्टमेंट आय टीच्या इंडस्ट्रीजला दिले तर खऱ्या अर्थानं तिथं आय टीचं जाळं निर्माण होऊ शकेल. तर तो प्रस्ताव आता शासनाच्या विचाराधीन आहे. आणि हे सर्व करत असताना जर आपण अमरावतीचा आज विकासाचा जर पाहिलं तर उद्योगासाठी सर्व संसाधनं जे पाहिजे ते सर्व संसाधनं आहे. म्हणजे तुम्ही जर त्याच्यात विचारलं तर तिच्यासाठी काय पायाभूत सुविधा ज्या पाहिजे कच्चा माल आहे की नाही आहे, पाणी आहे, कामगार आहे, वीज आहे, वाहतूक आहे, रेल्वे आहे. ह्या सर्व असताना इथला विकासाचा जो मागं पडलेला आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थानं शासनानं त्याची नोंद घेण्याची गरज आहे. या सर्व याच्यात जर आपण पाहिलं
तर आत्ता पंतप्रधान मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं ज्या देशामध्ये 7 मेगा टेक्स्टाईल पार्क निर्माण केले, त्या 7 टेक्स्टाईल मेगा पार्कपैकी एक मेगा टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीमध्ये स्थापन झालेला आहे. परंतु त्या अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल पार्कचे आज जमिनीचे रेट जर पाहिले तर इतर जमिनीचे रेट आमच्या इथं जे आहे ते 290 रुपये स्क्वेअर फीट आहे आणि मेगा टेक्स्टाईल पार्कचे 590 आहे. आणि जर आपल्याला हा खरा मेगा टेक्स्टाईल पार्क एक जरी अमरावतीमध्ये फुल प्लेज जे केंद्र शासनाचं मोदी साहेबांचं विजन होतं की मेगा टेक्स्टाईल पार्कचं विदर्भामध्ये देण्याचं अमरावती विभागात, कारण की कापूसाचा हा प्रदेश आहे आणि तिथं कॉटनचा मेगा टेक्स्टाईल पार्क त्यांनी दिला. परंतु हा मेगा टेक्स्टाईल पार्कचा जो खर्च आहे त्याच्यात 50% मेगा टेक्स्टाईल पार्कचा खर्च केंद्र शासन उचलणार आहे आणि अर्धा जो खर्च आहे तो राज्य शासन उचलणार आहे. आणि MIDCने त्याचं डेव्हलपमेंट ऑलरेडी चालू केलेलं आहे आणि ते डेव्हलपमेंट होत असताना माझी सरकारला ही विनंती आहे की 7 राज्यामध्ये हा मेगा टेक्स्टाईल पार्क फॉर्म झाला, परंतु आपल्या इथं जर फॉरेनचे किंवा देशातले मोठे उद्योग जर अमरावतीला यायचे असेल तर त्या 7 राज्यामध्ये त्यांना कोणत्या फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे, त्यांना ज्या फॅसिलिटी देणार आहे त्या फॅसिलिटीपेक्षा आपण कशी चांगली फॅसिलिटी देणार. मग त्यांना वीज सवलत असेल, GSTमध्ये सवलत असेल, पाण्यामध्ये सवलत असेल किंवा जमिनीचे रेट जे आहे ते जमिनीचे रेट जर आपण कमी केले नाही तर हा जो मेगा टेक्स्टाईल पार्क आहे हा चांगल्या पद्धतीनं ग्रो होणार नाही. आणि त्याच्यामुळं या मेगा टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भात आपल्याला महत्त्वाचं धोरण घेण्याची गरज आहे. आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आमची चर्चा झाली आहे, दादाशी चर्चा झाली आहे की याच्यासाठी एक PMC नेमायला पाहिजे, एक अशी एजन्सी नेमायला पाहिजे की ती इंटरनॅशनल टेक्स्टाईलमध्ये काम करते आणि त्या टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या PMCला जर नेमलं आणि त्या 7 राज्यामध्ये ॲक्च्युली ते सरकार त्या टेक्स्टाईल पार्कला काय काय सुविधा उपलब्ध करून देऊन राहिल्या, त्या सुविधा त्याचे रेट आणि त्या सर्व कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक PMC नेमण्याची गरज आहे, कन्सल्टंट नेमण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं जर हा मेगा टेक्स्टाईल पार्क आपल्याला मोठ्या प्रमाणात जर अमरावतीमध्ये त्याचं ग्रो करायचं असेल तर हे करण्याचं फार महत्त्वाचं काम करायचं आहे. तसंच आपण जर मेगा युनिट्स जर पाहिलं तर मेगा युनिट्सला आजच्या ह्याच्यात जवळपास स्थिर भांडवल जे असते त्या स्टील भांडवलावर सभापतीमध्ये 2 मिनिट स्टील भांडवलावर आपल्याला 20 ते 25% भांडवली मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची गरज आहे, परंतु ते अनुदान आपण आज देत नाही. तसंच जर पाहिलं तर हा विभाग सर्वात मागास असल्यामुळं इथं भांडवली अनुदान देण्याची गरज खऱ्या अर्थानं आहे. तसंच आपण पाहिलं तर GST परतावा मेगा टेक्स्टाईल मेगा प्रोजेक्टसाठी आपण आज पण देतो, तो फक्त 7 वर्षासाठी देतो. त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला 10 ते 15 वर्ष 100% GSTचा परतावा द्यायला पाहिजे. स्टॅम्प ड्युटीमध्ये आपण सध्या सवलत देत आहे. वीज शुल्कामध्ये आपण जी सवलत देतो मेगा प्रोजेक्टला ती 7 वर्षापर्यंत आहे, परत ती 15 वर्ष करण्याची गरज आहे. व्याज अनुदान आपण देत नाही. व्याज अनुदानामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं मेगा प्रोजेक्टमध्ये व्याज सवलत देण्याची गरज आहे. त्यानंतर आपण जर सर्वे पाहिलं तर आमच्या इथं जवळपास 600 हेक्टरची जागा म्हणजे जवळपास रेमंड कंपनीला दिलेली आहे, परंतु त्यांनी त्याच्यातली फक्त 30 हेक्टर जागेवर आपला प्रोजेक्ट उभा केलेला आहे. आणि तो बाकीची जागा जर आपली अशीच पडली राहिली तर याच्यावर सुद्धा शासनानं निर्णय घेण्याची गरज आहे. या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगतो सभापती महोदय की अमरावतीचा राज्याचा विकास होत असताना अमरावतीचा विभागाचा औद्योगिक विकास होणं गरजेचं आहे आणि त्याकरता हे शासन नक्कीच आम्ही प्रयत्न करतो. आणि माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा या अमरावतीच्या मागासलेपण दूर करण्यासाठी नक्कीच निर्णय घेतील एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विक्रांत पाटील.